बुलढाण्यात रोहित पवारांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत. शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का? शेतकरी कन्येचा रोहित पवारांवर प्रश्नाचा भडीमार. खासदार शाहू छत्रपतींनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ उभारण्याबाबत गवईंशी चर्चा. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष कसे आले? सरकारची फसवणूक झाली असेल तर कारवाई करा. मुख्यमंत्र्यांचे आदेश. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्याचे पडसाद. मुख्यमंत्र्यांच्या 4 लाडक्या योजनांना ब्रेक. तीर्थदर्शन, वयोश्री, 1 रुपयात पीक विमा आणि अन्नपूर्णा योजनेला ब्रेक. सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत काँग्रेसची पत्रकार परिषद. पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर उपस्थित राहणार. संसदेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बोलण्याची शक्यता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर. नव्या कार्यकारिणीत बडे नेते, नव्या चेहऱ्यांना संधी. नव्या कार्यकारिणीत 52 उपाध्यक्ष तर 5 प्रवक्ते, 108 जनरल सेक्रेटरीज तर 95 सेक्रेटरी यांची नियुक्ती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत विस्तारित कार्यकारिणी बैठक. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये बैठक. विकासाचं कारण केवळ सत्तेच्या हव्यासापोटी. आमदार भास्कर जाधवांची पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांवर टीका. कर्जतमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचं उद्यापासून 2 दिवसीय शिबिर. सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त शिबिराचं आयोजन. शेकापच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे मार्गदर्शन करणार. 2 ऑगस्टला पनवेलमध्ये शेकापचा 78वा वर्धापन दिन सोहळा. पनवेलमधल्या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार. राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार. अभियानासाठी 290 कोटी 33 लाखांची तरतूद. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा. धनंजय मुंडेंची कन्या जान्हवी अमेरिकेत पत्रकार म्हणून कार्यरत. कन्येचं कौतुक करणारी धनंजय मुंडेंची पोस्ट चर्चेत. मराठा संघटना आज घेणार फडणवीसांची भेट. आज सकाळी 11 वाजता वर्षावर होणार भेट. 30 मराठा संघटनांचे प्रतिनिधी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. मंत्री मंगल प्रभात लोढांचा आज मुंबईमध्ये जनता दरबार. पालिकेच्या सी बोर्ड ऑफिसमध्ये जनता दरबाराचं आयोजन. जालन्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची आज पत्रकार परिषद. गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावर खोतकर पत्रकार परिषदेत भाष्य करतील. बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील शिक्षकांची होणार 1-to-1 सुनावणी. शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश. सोलापुरात आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या. आरोग्य विभागाच्या चौकशीमध्ये प्रकार उघड. डॉक्टर आणि नर्सिंग होमला पालिकेची नोटीस. बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार. 13 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटलांचं आवाहन. मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्बस्फोट खटल्याचा उद्या निकाल. प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालय दोषी ठरवणार की निर्दोष याकडे लक्ष. हिंगोलीच्या कोळसा ते कवठा रस्त्यावरील पुलाचं काम संथ गतीने. नागरिकांचा जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रातून प्रवासी त्रस्त. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ. रस्त्याची दुरुस्ती करावी, चालकांची मागणी. सिंधुदुर्गात राईवाडी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप. नागरिक त्रस्त. गणपतीपूर्वी काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी. नागपूरच्या महाल परिसरात 22 घरांवर चालवला बुलडोझर. रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी. ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त. पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या हरकतींवर 6 ऑगस्टला सुनावणी. आराखड्यावर 217 हरकती प्राप्त.
पुण्यामध्ये हवा प्रदूषणात वाढ, हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली, उत्तम हवेचं शहर म्हणून ओळखलं जाणार पुणे घसरलं. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटी सज्ज. 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान 5200 अधिकच्या बस सोडणार. मुंबईतून 600 बस कोकणला जाणार. यूटीएस ॲपचा प्रवाशांकडून गैरवापर, लोकलमध्ये बसून काढलं जात आहे तिकीट. क्यूआर कोड सुविधा बंद करण्यासाठी मध्य रेल्वेचं रेल्वे बोर्डाला पत्र. मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जालन्यातील सकुंडे रुग्णालयामध्ये जरांगेंवर उपचार सुरू. संकेतस्थळावर मराठीमध्ये प्रवेश शुल्काचा उल्लेख न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवरती कारवाई. शुल्क नियामक प्राधिकरणाचा शैक्षणिक संस्थांना इशारा. वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण, तब्बल 18 तास चौकशी. राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल द्या. शिक्षण विभागाचे सर्व शाळा व्यवस्थापकांना आदेश. 5 ऑगस्टला शिक्षण विभाग अहवाल उच्च न्यायालयात दाखल करणार. महापालिकेच्या कार्यालयात प्लास्टिक वस्तूंचा वापर बंद करा. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांचे सर्व विभागांना आदेश. अमरावतीतील अप्पर वर्धा धरणात केवळ 57% जलसाठा. अमरावतीकरांना पाण्याची चिंता, मुसळधार पावसाची प्रतीक्षा. हिंगोलीत घोटादेवी ते शेगाव पायी दिंडी सोहळ्यानिमित्त मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार. यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार. निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज देणार. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची माहिती. पुण्यात गेल्या 2 महिन्यात 3000 बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. एआय प्रणालीद्वारे कारवाई. मुंबईकरांची पाणी चिंता मिटली. 7 धरणातील पाणीसाठा 88.38%. सर्वाधिक जलसाठा भातसा धरणात. धरणाचे 25 सेंटीमीटरने दरवाजे उघडले. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणामध्ये 59% पाणीसाठा. पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. 10 दिवसात पाणीसाठ्यात 29% वाढ. रत्नागिरीत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यामध्ये 450 विद्यार्थ्यांना एकूण 4.5 लाख रुपयांचे बक्षीस वाटप. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीचे 1 ऑगस्टपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर आमरण उपोषण. राज्यभरातून 10,000 प्रशिक्षणार्थी येणार. आंदोलनाचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांची माहिती. जालन्यात शिवीगाळ करणाऱ्या बिल्डर पंकज लड्डांवर गुन्हा दाखल करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांची मागणी. गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा दिला इशारा. संत गजानन महाराज पालखी आज बुलढाण्यामध्ये परतणार. खामगावला पालखीचा मुक्काम. खामगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन. अमरावतीच्या धामोरी गावात 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं आगमन. उत्सवामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी. नाशिकला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरण 76% भरलाय. धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस. बारड भागात सोयाबीन पीक पाण्याखाली. बळीराजा सुखावला. मात्र नुकसानीची चिंता वाढली. चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस. नलेश्वर तलाव ओव्हरफ्लो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जालन्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. आष्टी पोलीस स्टेशनला गळती. इमारत दुरुस्तीची मागणी. आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. ऊसाचे बिल तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा.
बीडमध्ये 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त, शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाखांची मागणी, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मार्फतच मागितले पैसे, इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंटवरून आर्थिक मदत मागणाऱ्या आरोपीला अटक. अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त, रत्नागिरी पोलिसांची कारवाई, 63,000ची दारू जप्त. पंढरपुरात तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा धंदा सीसीटीव्हीमध्ये कैद. नांदेडमधील सीता नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू. अमरावतीत खोलापूर गावात तरुणीवर सामूहिक अत्याचार, मुख्य आरोपीला अटक, 2 अल्पवयीन आरोपींची बाल सुधार गृहामध्ये रवानगी. सोलापुरात चोरीला गेलेल्या 2 ट्रॅक्टरचा 48 तासात शोध, वैराग पोलिसांची कारवाई, 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यात घरफोडी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नागपुरात भर दिवसा व्यावसायिकाच्या पैशांवर डल्ला, पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 25 लाख लंपा, सदर परिसरातील घटनेने परिसरात खळबळ. लहान मुलीला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, टोळीतील 5 जणांना अटक, पुण्यातील कात्रज परिसरातून 2 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण. यवतमाळमध्ये विनापरवाना गौण खनिजाची चोरी करणारा टिप्पर पकडला, तहसीलदारांची वाहनावर कारवाई. चंद्रपुरात एमडी ड्रग्सची तस्करी करणारे 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 1,92,000चा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणातील ड्रग पेडलरचा शोध सुरू, राहुल नावाच्या व्यक्तींना पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवल्याची पोलिसांची माहिती. कल्याणमध्ये घरातून पैसे चोरून शाळेला दांडी मारून विद्यार्थी गेम झोनमध्ये, आक्रमक मनसेने गेम झोन चालकाला विचारला जाब, उलट उत्तर दिल्याने मनसे जिल्हाध्यक्षांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लावली, गेम झोन तोडून टाकण्याचा दिला इशारा. धाराशिवच्या परंडामधील महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न, मुख्य तिजोरी न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न अपयशी, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 1 नक्षलवादी ठार, आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 3 जवान जखमी. पोलीस कर्मचाऱ्याची 7 लाखांची सायबर फसवणूक, ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल, व्हॉट्सअॅपवर आरटीसी चलन एपीके फाईल पाठवण्यात आली, फाईलवर क्लिक केल्यानंतर पैसे जाण्यास सुरुवात झाली. जालन्यातील क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहातील विद्यार्थिनींचा विनयभंग, पोलिसांनी व्यवस्थापकाला ठोकल्या बेड्या, प्रमोद गुलाबराव खरात असं आरोपीचं नाव. वाशिममध्ये तिरुपती सिटीमध्ये 16 लाखांची चोरी, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस. नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 39 आरोपींची ओळख पटली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. अमरावतीमध्ये आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. नांदेड शहरात मद्यधुंद कार चालकाकडून अनेक उभ्या वाहनांना धडक, भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी, अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, चालकाला घेतलं ताब्यात. तलावात उडी मारून तरुणाची आत्महत्या, नवी मुंबईतील रबाळे येथील घटना, तलावामध्ये उडी मारतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती.